नमस्कार. कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातून समोर आली एक धक्कादायक घटना. मांड्या येथील हुर उन्निसा नावाच्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्या अनेक वर्षांपासून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होत्या. महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी घराची पाहणी केली. तेव्हा घरातलं दृश्य पाहून सर्वांनाच अक्षरशः धक्का बसला. घरामध्ये एक दोन नव्हे तर अनेक पोत्यांमध्ये नोटा आणि मोठ्या प्रमाणात नाणी साठवून ठेवलेली आढळून आली. यामध्ये प्रामुख्याने 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांचा समावेश होता. पैशांची मोजणी करण्यासाठी बराच वेळ लागला आणि उपलब्ध माहितीनुसार तब्बल 8,40,000 रुपये एवढी रक्कम समोर आली. विशेष म्हणजे आयुष्यभर भीक मागून मिळालेली छोटी मोठी रक्कम या महिलेने खर्च न करता वर्षानुवर्षे साठवून ठेवली होती. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या घरात सापडलेल्या या पैशांमुळे परिसरातील लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. ज्या पैशांसाठी तिने आयुष्यभर कष्ट केले त्या पैशांचा तिच्या मृत्यूनंतर मात्र तिला काहीच उपयोग झाला नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो आहे.